नमस्कार मित्रांनो, मराठी दुनिया चॅनलवर मी गैविनंद घोगे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करणे विसरू नका। धन्यवाद। मराठी दुनिया चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण आम्हास www.mymarathiduniya.com वर सुद्धा भेट देऊ शकता। आजच्या टॉपिक मध्ये बघणार आहोत इयत्ता तिसरी विषय गणित, संख्या ज्ञानावर आधारित पुढची व मागची संख्या। मागची संख्या, पुढची संख्या यावर आधारित प्रश्न सोडवूया। प्रश्न आहे, खालील संख्या पट्ट्यातील संख्या वाचा। दिलेल्या संख्या पट्ट्यांमध्ये संख्या दिलेल्या आहेत आणि त्या संख्या आपण या ठिकाणी वाचणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिल्या संख्या पट्टीतील पहिली संख्या आहे 99, 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110। 99 पासून 110 पर्यंतची ही संख्यापट्टी। आता दुसरी संख्यापट्टी बघूया आणि या संख्यापट्टीतील पहिली संख्या आहे 215, 216, 217, 218, 219, 220, 221, 222, 223, 224, 225, 226। 215 पासून 226 पर्यंतची ही दुसरी संख्यापट्टी। आता आपण तिसरी संख्यापट्टी बघूया आणि तिसऱ्या संख्यापट्टीतील पहिली संख्या आहे 399, 400, 401, 402, 403, 404, 405, 406, 407, 408, 409, 410। 399 पासून 410 पर्यंतची ही तिसरी संख्यापट्टी। या तीनही संख्यापट्टीवरील सर्व संख्या आपण या ठिकाणी वाचलेल्या आहेत। पुन्हा एक वेळा आपण सर्वजण या संख्या वाचून घ्याव्यात आणि नंतर आपण आता पुढील प्रश्नांकडे वळूया। यावर आधारित प्रश्न आहेत, त्यावर आधारित प्रश्न आहे, वरील संख्यापट्ट्यांच्या मदतीने लगतची पुढची संख्या लिहा। आपल्याला प्रश्न पुढच्या संख्येचा विचारलेला आहे, म्हणून लगतची पुढची संख्या आपण शोधूया। सर्वप्रथम दिलेली प्रश्न संख्या बघू आणि प्रश्न संख्या आहे 105। आता आपण 105 या संख्यापट्टीमध्ये कुठे आहे ते बघूया। 99च्या संख्यापट्टीमध्ये 105 ही संख्या या ठिकाणी आहे आणि या संख्येच्या लगतची पुढची संख्या आपल्याला शोधायची आहे आणि ती आहे 106। म्हणून आपण आपलं उत्तर लिहूया 106। आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया। दुसरी प्रश्न संख्या आहे 220। दिलेली 220 ही संख्या संख्यापट्टीमध्ये शोधू आणि ती आहे या ठिकाणी। आता आपण 220च्या लगतची पुढची संख्या शोधूया आणि ती आहे 221। प्रश्नाचं उत्तर मिळालं 221। आता आपण त्या पुढील प्रश्न संख्या बघूया। प्रश्न संख्या आहे 409। आता दिलेली प्रश्न संख्या 399च्या संख्यापट्टीमध्ये आहे आणि ती आहे या ठिकाणी 409 आणि 409च्या लगतची पुढची संख्या आहे 410। अशा पद्धतीने आपण 105च्या लगतची पुढची संख्या 106, 220च्या लगतची पुढची संख्या 221, 409च्या लगतची पुढची संख्या 410 अशा या तीनही संख्या आपण या ठिकाणी शोधलेल्या आहेत। आणि चौथी संख्या दिलेली आहे 219। 219 या प्रश्न संख्येच्या नंतर सर्वप्रथम आपण ही 219 ही संख्या शोधूया। ती आहे 215च्या पट्टीमध्ये आणि ती या ठिकाणी आहे 219। या संख्येच्या लगतची पुढची संख्या आहे 220, म्हणून या ठिकाणी आपण उत्तर लिहूया 220। अशा पद्धतीने आपण 219च्या लगतची पुढची संख्या 220 ही शोधलेली आहे। आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया। प्रश्न आहे, वरील संख्या पट्ट्यांच्या मदतीने लगतची मागची संख्या लिहा। यापूर्वी आपण लगतची पुढची संख्या बघितली होती, आता आपण लगतची मागची संख्या बघणार आहोत। प्रश्न संख्या बघूया आणि प्रश्न संख्या आहे 400। 400च्या लगतची मागची संख्या आपल्याला शोधायची आहे। या ठिकाणी 400 ही संख्या दिलेली आहे, प्रश्न संख्या आहे आणि त्या मागची संख्या आहे 399, म्हणून आपल्याला उत्तर लिहिता येईल 399। पुढील प्रश्न संख्या बघूया। पुढील प्रश्न संख्या आहे 107। 107 ही संख्या शोधू, ती 99च्या संख्या रेषेमध्ये आहे, संख्या पट्टीमध्ये आहे
आणि ही या ठिकाणी आहे. 107च्या लगतची मागची संख्या आहे 106 म्हणून उत्तर मिळेल 106. त्यानंतरची संख्या बघूया. प्रश्न संख्या आहे 218. 218 ही संख्या या ठिकाणी दिलेली आहे आणि आता या 218च्या लगतची मागची संख्या आपल्याला शोधायची आहे आणि ती आहे 217. अशा पद्धतीनं 218च्या लगतची मागची संख्या 217 ही आपण शोधलेली आहे. आता चौथा प्रश्न बघूया. चौथी प्रश्न संख्या आहे 110 आणि ती आहे पहिल्या संख्या पट्टीमध्ये ये सगळ्यात शेवटी 110. आता 110च्या लगतची मागची संख्या शोधायची आहे आणि ती आपल्याला मिळालेली आहे 109 म्हणून आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर लिहूया 109. अशा पद्धतीनं आपल्याला 399, 400च्या मागची संख्या 399, 107च्या लगतची मागची संख्या 106, 218च्या लगतची मागची संख्या 217, 110च्या लगतची मागची संख्या 109 या संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. आता प्रश्न बघूया. वरील संख्या पट्ट्यांच्या मदतीने लगतची मागची संख्या व लगतची पुढची संख्या लिहा. यापूर्वीच्या दोनही ठिकाणी आपण लगतची मागची संख्या शोधली, लगतची पुढची संख्या शोधली, परंतु या ठिकाणी मात्र आपल्याला लगतची मागची आणि लगतची पुढची या दोनही संख्या शोधायच्या आहेत आणि म्हणून आपण आता प्रश्न संख्या बघूया. पहिली प्रश्न संख्या आहे 217. आता 217 ही संख्या सर्वप्रथम आपण शोधूया. 217 ही संख्या या ठिकाणी आहे. हिच्या लगतची मागची संख्या आपल्याला शोधायची आहे आणि ती आहे 216 आणि लगतची पुढची संख्या आहे 218. अशा पद्धतीनं 217च्या लगतची मागची संख्या 216 आणि लगतची पुढची संख्या 218 ही आपल्याला मिळालेली आहे. आता आपण दुसरी प्रश्न संख्या बघूया आणि दुसरी प्रश्न संख्या आहे 409. 409 आपण या ठिकाणी आपल्याला सापडलेले आहेत. 409च्या लगतची मागची संख्या आहे 408 आणि लगतची पुढची संख्या आहे 410. अशा पद्धतीनं आपल्याला 409च्या लगतची संख्या, लगतची मागची संख्या 408 आणि लगतची पुढची संख्या 410 सापडलेली आहे. त्यानंतर प्रश्न संख्या आहे 100. आता या ठिकाणी आपण 100 ही संख्या या शोधूया. ही संख्या पट्टीमध्ये इथे दिलेली आहे. या 100च्या लगतची मागची संख्या आहे 99 म्हणून उत्तर मिळेल 99 आणि लगतची पुढची संख्या आहे 101 म्हणून उत्तर मिळेल 101. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. दिलेल्या संख्येच्या लगतची पुढची संख्या त्या संख्येपेक्षा कितीने मोठी असते? लगतची पुढची संख्या ही दिलेल्या संख्येपेक्षा 1 ने मोठी असते. आता प्रश्न दुसरा बघूया. दिलेल्या संख्येच्या लगतची मागची संख्या त्या संख्येपेक्षा कितीने लहान असते? या ठिकाणी आपल्याला लगतची मागची संख्या कितीने लहान असते हे विचारलेलं आहे. म्हणून दिलेल्या संख्येपेक्षा लगतची मागची संख्या 1 ने लहान असते. 435 मध्ये 1 मिळवून येणारी संख्या कोणती? आता 435 मध्ये जर आपण संख्या मिळवली तर येणारी संख्या होते 435 मध्ये जर आपण 1 मिळवला तर आपल्याला संख्या मिळते 436. 435 मधून 1 कमी करून येणारी संख्या कोणती? आता 435 मधून जर आपण 1 कमी केला तर आपल्याला उत्तर मिळेल 434. अशा पद्धतीने आपण या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी शोधलेली आहेत. लगतची पुढची व लगतची मागची संख्या लिहा. प्रश्न आहे, दिलेली संख्या आहे 119. आता 119 लगतची पुढची संख्या आहे 120 आणि मागची संख्या आहे 118. प्रश्न संख्या आहे 200. 200च्या लगतची पुढची संख्या आहे 201 आणि 200च्या लगतची मागची संख्या आहे 199. प्रश्न संख्या आहे 599. 599च्या लगतची पुढची संख्या 600 आणि 599च्या लगतची मागची संख्या 598 ही आहे. दिलेली प्रश्न संख्या आहे 800. 800च्या लगतची पुढची संख्या आहे 801 आणि 800च्या लगतची मागची संख्या आहे 799. प्रश्न संख्या बघूया 391. 391च्या लगतची पुढची संख्या आहे 392 आणि 391च्या लगतची मागची संख्या आहे 390. अशा पद्धतीने आपण 119च्या मागची संख्या 118 तर पुढची 120. 200च्या मागची संख्या 199 तर पुढची 201. 599च्या पुढची संख्या 600 तर मागची 598. 800च्या पुढची संख्या 801 तर मागची संख्या 799.
391च्या पुढची संख्या 392, तर मागची संख्या 390. प्रश्न आहे 707. 707च्या पुढची संख्या 708 आणि 707च्या मागची संख्या 706. अशा पद्धतीने आपण 706च्या लगदची पुढची संख्या 708 व 707च्या लगदची मागची संख्या 706 शोधलेली आहे. दिलेल्या संख्येच्या पुढील कोणत्याही 3 संख्या लिहा. प्रश्न नीट लक्ष देऊन ऐका किंवा वाचा. दिलेल्या संख्येच्या पुढील कोणत्याही 3 संख्या लिहा. आपल्याला एक संख्या दिलेली आहे आणि त्या संख्येच्या पुढील कोणत्याही 3 संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. प्रश्न संख्या आहे 555. 555च्या पुढील कोणतीही संख्या आपण 600 ही घेतली. त्यानंतर 555च्या पुढील दुसरी संख्या 650 घेतली आणि 555च्या पुढील तिसरी संख्या 977 घेतली. अशाच पद्धतीने आपण आता पुढील प्रश्न संख्या शोधूया. प्रश्न संख्या आहे 399 आणि उत्तर संख्या आहे 399च्या नंतर 418, 399च्या नंतर 523 आणि 399च्या नंतर 854 या संख्या येतात. दिलेल्या संख्येच्या मागील कोणत्याही 3 संख्या लिहा. आता आपण यापूर्वी पुढील संख्या शोधल्या होत्या, आता मागील संख्या शोधूया. दिलेल्या प्रश्न संख्येच्या मागील संख्या आपल्याला शोधायच्या आहेत आणि म्हणून प्रश्न संख्या आहे 500. 500च्या मागील 3 संख्या शोधायच्या आहेत, म्हणून पहिली संख्या शोधूया 407, दुसरी आहे 312 आणि तिसरी आहे 99. 500च्या मागील संख्या 407, 500च्या मागील 312 आणि 500च्या मागील 99 ह्या संख्या आपण शोधलेल्या आहेत. आता आपण दुसरी प्रश्न संख्या बघूया. 601च्या मागील पहिली संख्या आहे 521. 601च्या मागील दुसरी संख्या लिहूया 373. 601च्या मागील तिसरी संख्या लिहूया 206. लक्षात घ्या 601च्या अगोदरच्या कोणत्याही 3 संख्या या ठिकाणी आपल्याला लिहायच्या आहेत, म्हणून आपण निवडक या 3 संख्या लिहिल्या. तुम्ही तुमच्या मनाने कोणत्याही संख्या लिहू शकता.